होते ते सुद्धा ध्यान धारणा करायचे, परमेश्वराची आराधना करायची. म्हणून त्यांच्यात कसे बदल झाले ती एक छोट्याशा गोष्टी तुम्हाला लक्षात. पावसाळ्याचे दिवस होते, पाऊस पडत होता. एकनाथ महाराज त्यांची बायको झोपले होते. पूर्वी काही लाईट वगैरे असे नसायचे, तेलाचा दिवा लावायचा, ती वात मोठी करायची, त्याच्यासोबत झोपायचं असेल तर ती वात बंद करायची. झोपलेले होते ते. त्यांच्या घरामध्ये चोर शिरतात, सगळं घर धुंडाळतात, इकडं बघ तिकडं बघ, काहीच सापडत. तरी पण काहीतरी थोडंफार त्यांना सापडतं. ते आठवड्यामध्ये बांधतात चोर आणि पळून जायला लागतात घरात. पण पळून जाताना त्या चोरांचा धक्का एकनाथ महाराजांना लागतो, जे खाली झोपलेले असतात, आणि पडतात. ते खाली पडतात. त्यांचं गाठोडं पण पडतं. गाठोड्यात त्यांनी जे काही चोरलेलं असतं ते पण सगळं सांगतं असतं. आता पडलं म्हटल्यानंतर एकनाथ महाराजांची झोप उघडते. जागे होतात ते. जवळ त्यांचा जो दिवा असतो तो लावतात, त्याच्यात पाहतात, प्रकाश पडतो. चोरांना सुद्धा कळतं की त्या प्रकाशामध्ये चोर बघतात तर एकनाथ महाराज, कारण ते प्रसिद्ध होते ना एकनाथ महाराज, सगळ्यांना माहिती होतं. चोरांना काही लक्षात येत नाही कोणाचं घर आहे काय. त्या प्रकाशामध्ये बघितल्यानंतर त्यांना लक्षात येतं की अरे आपण एकनाथ महाराजांच्या घरी चोरी केली. ते त्यांची माफी मागायला की महाराज आमचं चुकलं, आधी केलं. ते एकनाथ महाराज काय करतात, आपल्या घरात जर चोरला असतं आपण काय केलं असतं, लगेच पोलिसांना बोलवलं असतं, शेजारच्यांना बोलवलं असतं, मारलं असतं चोरांना. त्यांनी त्यांना खाली बसून बसा पडेल, त्यांच्या बायकोला उठवलं. त्यांनी म्हणे अगं उठ. हे आले बिचारे, सकाळपासून दिवसभर त्यांचं काम करत असतील, त्यांना भूक लागली असेल. पण जेवण झालेलं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्यांना थकवा जाणवतो. त्यांना काहीतरी जेवायला करून खाऊ घाल. हे एकनाथ महाराज. मग त्यांच्या बायकोनी पण बघितलं तर पूर्वी काही गॅस बेस नसायचा, चूल असायची. चुलीत सरपण टाकायचं, म्हणजे लाकूड ते पेटवायचं आणि स्वयंपाक करायचा. पण पाऊस असल्यामुळे जे बाहेर सरपण होतं, लाकडाचे तुकडे होते, ते सगळे ओले झाले. ओलं लाकूड जळतं का? नाही. त्यांनी काय केलं एकनाथ महाराजांनी, त्यांच्या पलंगाचे, लाकडी पलंग होतं, चंदनाचा पलंग होतं. चंदन किती महाग आहे तुम्हाला माहिती. चंदनाचा पलंग होतो. आता जूर पेटवायची पण लाकूड पाहिजे. चंदनाच्या त्यांच्या पलंगाचे 2 पाय एकनाथ महाराजांनी तोडले, बायकोला दिले. ते पाय चुलीत घालून त्यांनी स्वयंपाक केला, भाकऱ्या केल्या, त्या चोरांना खाऊ घातलं. त्यांना म्हटले आता तुम्ही जा. जे काय या गोष्टीतून एक लक्षात घ्या तुम्ही, चोर घरात आले होते, त्यांनी चोरी केली. खरं तर एकनाथ महाराजांनी त्यांना रागवायला पाहिजे, पण ध्यान धारणेमुळे त्यांच्यामध्ये आज जे काही बदल झाले, अनाहत चक्र नंबर 4, जे आपण म्हणतो ना, माझ्या हृदयात सर्वांबद्दल प्रेम, करुणा, वात्सल्य असतं. ते वात्सल्य, ते प्रेम त्यांच्यामध्ये इतकं होतं की त्यांनी चोराला सुद्धा क्षमा केली, वर त्याला खाऊ सुद्धा घातलं. त्यांनी करुणा की तो चोर म्हणजे व्यक्तीच आहे, माणूसच, त्याला भूक लागली म्हणून त्याला खाऊ पण घाल. ते खाऊ घालण्यासाठी स्वतःच्या चंदनाचा पलंग, त्याचे पाय तोडले. तोही विचार केला नाही, चंदन म्हणजे किती महाग आहे, पाय तोडतोय म्हटल्यानंतर मला पुन्हा त्याचा खर्च येणार, कसलाही विचार न करता त्याने त्या गोष्टी. इतके बदल व्यक्तीमध्ये आतून घडतात. एकनाथ महाराजांनी हे करण्यासाठी काही पुस्तक वाचलं होतं का? नाही. कोणी त्यांना टीचरने सांगितलं होतं त्यांच्यात? नाही. सगळं हे जे ज्ञान आहे, हे जे सद्गुण आहे, हे परमेश्वराकडून आपल्यामध्ये आपोआप येतात. पण त्याच्यासाठी त्यांना कनेक्ट व्हावं लागतं. मोबाईल सगळ्याकडे असतो, चार्जिंगला लावला तरच चार्जिंग होईल. नुसतं त्या प्लग इथे दिला मोबाईल चार्ज होणार आहे का? नाही. ते पिन तुम्हाला आतमध्ये घालावं लागतं, कनेक्शन करावं लागतं, मग चार्जिंग. तसंच या सद्गुणांचं पण, आपले सद्गुण नुसतं गप्पा मारून, पुस्तक वाचून होणार नाही. ध्यानाच्या द्वारे तुम्हाला तुमच्यातली जी कुंडलिनी शक्ती, जी आपण वरती चढवतो, ती चढवतो म्हणजे ते कनेक्शन करतो. तो त्याचा ते कनेक्शन झालं म्हणजे मग त्याच्यातून सगळा चालू. म्हणून ध्यान करायचं. आणि अशा छान छान गोष्टी वाचायच्या, ऐकायच्या, त्याच्यातून आपल्याला खूप शिकायला मिळतं. आलं लक्षात?